जरांगेंना मुंबईमध्ये मोर्चा काढायला परवानगी मिळाली। आझाद मैदानामध्ये एक दिवसीय आंदोलन करता येणार। मनोज जरांगे यांचं अंतरवली सराटीमधून मुंबईकडे कूच। आंदोलन एक दिवसाचं नाही तर बेमुदत असेल। मनोज जरांगे पाटील यांची भूमिका, आंदोलन करण्यावर ते ठाम। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंची भेट घेणार। राधाकृष्ण विखे पाटील पुण्यामध्ये जरांगेंची भेट घेणार। सरकारकडून जरांगेंना चर्चेसाठी निमंत्रण। उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या घरी। बाप्पाच्या दर्शनासाठी ठाकरे कुटुंब शिवतीर्थवर। मुख्यमंत्र्यांनीही घेतलं राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन। उद्धव ठाकरेंनंतर देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या घरी। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी बाप्पा विराजमान। सहकुटुंब केली पूजा। राज्यामध्ये गणेशोत्सवाची धूम। घरोघरी बाप्पाचं शास्त्रशुद्ध पूजन, तर मोठ्या मंडळांच्या बाप्पाच्या दर्शनाला एकच गर्दी। मुंबईत गणेशोत्सवाचा उत्साह। लालबाग गणेश गल्लीसह चिंतामणीचाही दरबार सजला। सिद्धिविनायकाच्या चरणीही भाविकांची मोठी गर्दी। पुण्यामध्ये गणेशोत्सवाचा जल्लोष। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत। मानाच्या गणपतींच्या उत्साहात मिरवणुका। नेते अभिनेते सगळेच बाप्पाच्या भक्तीत लीन। पंकजा मुंडे विनोद तावडे यांच्या घरी बाप्पा विराजमान। अभिनेता सुबोध भावेही बाप्पाच्या भक्तीत मग्न। अमरावतीतील माजी खासदार नवनीत राणा यांच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन। पूजा अर्चना आणि आरती करत एकच जल्लोष। नाशिकच्या पहिल्या मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीला सुरुवात। चांदीचा पहिला मानाच्या गणपतीची मिरवणूक रविवार कारंजाकडे मार्गस्थ। रायगडच्या सालेगावचा अनोखा गणेशोत्सव। एकाही घरात गणपतीची प्रतिष्ठापना नाही, तरीही गणेशोत्सव जल्लोषात साजरा। तलावातून निघाली बाप्पाची पालखी मिरवणूक। ऑपरेशन सिंदूरच्या देखाव्याने गणेशोत्सवामध्ये देशभक्तीची झलक। भोणसईतील हर्षल पाटील यांच्या घरचा खास देखावा। ऑपरेशन सिंदूर थीममुळे गणराया ठरलाय विशेष। शेतकऱ्यांनी आधुनिकतेची कास पकडावी। चांगलं उत्पन्न घेण्यासाठी एआयचा वापर करावा। कृषी मंत्री दत्ता भरणेंचं बारामतीत वक्तव्य। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता। शेतकऱ्यांना सरकारकडून लगेचच मदत मिळेल। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा। अष्टपैलू आर अश्विननं तडकाफडकी आयपीएल मधून केली निवृत्तीची घोषणा। 16 वर्षांच्या आयपीएल कारकिर्दीला ठोकला रामराम।